नमस्कार. देविका चांगलीच तोंडावर आपटलेली असते, कारण सत्या मीराने देविकाची चांगलीच बोलती बंद केलेली असते. त्यामुळे देविकाकडे बोलण्यासारखं काहीच नसतं. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की पंकज देविकावरती खूपच चिडतो. पंकज देविकाला म्हणतो, देविका आमची फसवणूक केलीस. आमची फसवणूक करून तुला काय मिळालं देविका? तू असं का वागलीस? मला उत्तर दे देविका, उत्तर दे. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, पुरे, मला कसलंच उत्तर द्यायचं नाही. आणि खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल. आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्याने काही झालं तरी देविका स्वतःचं बोलणं खरं करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, पंकज तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? पंकज अरे तू माझ्यावरती विश्वास ठेव ना. अरे असं काय करतोस? त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषयच खरं तर मला ताणायचा नाही आहे. देविका तू तुझा बोजा बिस्तरा घे आणि इथून निघ. आणि त्याच वेळेला लगेच देविकाचा अंकल मोठ्याने बोलतो, का निघायचं तिने? तेव्हा लगेच सत्या बोलतो, ए कोंबडी चोर, गप्प बस. उगाच मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. तोंड बंद ठेव तुझं. अरे तू काय लायकीचा आहेस ना ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तो चांगलाच तुडतुड तुडवतो. त्याच वेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो, सॉरी माझं चुकलं. काय करणार, या मॅडमनी मला पैसे दिले होते आणि त्यांच्या कामाचं त्यांनी काम सांगितलं होतं आणि ते काम मी केलं. हे बघा माझं काम हे आहे, मी नाटकामध्ये काम करतो आणि मला खरं सांगू का काम मिळत नव्हतं. मला पैशाची गरज होती म्हणून या मॅडमनी सांगितलं ते काम मी केलं. प्लीज तुम्ही असा विचार करू नका माझ्या बाबतीत. अहो मी सुद्धा चांगल्या घरचा माणूस आहे हो. तेव्हा लगेच सत्या बोलतो, लाज नाही वाटत दुसऱ्यांची अशी फसवणूक करताना? पण खरं तर तुझ्याकडून काय अपेक्षा करणार? तू तर येऊन जाऊन परका माणूस. आमचंच नाणं खोटं ना. देविका तुला हे सर्व वागून काय मिळालं? का तू आमची फसवणूक केलीस? तेव्हा लगेच देविका बोलते, खरं सांगायचं तर मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही. आणि मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. कारण मला हा विषय वाढवण्याचा अजिबात आता गरजच वाटत नाही. तेव्हा मात्र पंकज बोलतो, विषय वाढवायचा नाही, आता या देविकाला घराबाहेरच काढलं पाहिजे. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, अगदी बरोबर बोलतोयस तू पंकज. या देविकाला आपल्या घरात नाही ठेवलं पाहिजे. ही देविका म्हणजे एक प्रकारची नाटकी बाई आहे. मला आता कळून चुकलं. काही हिचा बाप श्रीमंत वगैरे नाही. आपण उगाचच हिच्यावरती विश्वास ठेवायचो. पण आता मात्र ही बाई खोटारडी आहे हे स्पष्टपणे कळालंय मला. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा मला सुद्धा. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, पण पंकज तुला कळालं तरी तुला काय करायचं आहे? अरे देविकावरती तर तुझं प्रेम आहे ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, प्रेम कसलं? पैशासाठी पंकजने हिच्याशी लग्न केलं होतं. अरे आम्हाला वाटलं होतं हिचा बाप पंकजच्या बिझनेससाठी पैसा देईल आणि म्हणूनच हे सगळं आम्ही केलं. तेव्हा मात्र मोठ्याने सुधाकरराव बोलतात, वा निरूपा वा, म्हणजे देविकावरती पंकजचं प्रेम नाहीच आहे. तर पंकजनी फक्त पैशासाठी देविकाचा वापर केला. देविका बघितलंस? आणि तू तर त्याच्यापेक्षा चालाक निघालीस. तू तर काय सगळंच सत्य लपवलंस. देविका एक एक करून तुझ्याच आयुष्याची वाट लागत चालली आहे. बघितलंस देविका शेवटी काय झालं ते? तूच विचार कर. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, आता संपलंय सर्व. आता हा विषय ताणायचा नाही. हा विषय ताणण्यासारखं काहीच राहिलं नाही. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, बस पुरे, आता हा विषय बोलायची गरजच नाही आहे. तुम्ही सगळेजण जर का मला याच अर्थाने बघत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका खूपच चिडचिड करत असते. त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, देविका चिडचिड करून असं काहीच होणार नाही.
शेवटी तू तोंडावर आपटलेलीच आहेस. बघितलंस देविका, तुझ्या नाटकाचा पर्दाफाश कसा झाला. काय ना देविका, तुला काय वाटलं तू माझ्या घरच्यांना फसवशील आणि मी तुला सहजासहजी फसवून देईन? तर तसं होणार नाही आणि तसं कधी होऊच शकत नाही. आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो. त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, जाऊ देत ना आता देविका, तू निघ इथून, कारण तुझ्यासाठी तेच योग्य आहे. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका लगेच मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, या सर्व गोष्टींसाठी जबाबदार कोणी असेल ना तर ती तू आहेस आणि मी तुला या गोष्टींसाठी कधीच माफ करणार नाही. तेव्हा मीरा बोलते, इट्स ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट तू लक्षात ठेवायची, तू काय वागतेस या गोष्टीचा जरा विचार कर. आणि देविका, तू आता तोंडावर पडतीयस हे तुला कळतंय का? तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, आता सगळं संपल्यातच जमा आहे ना तर गप्प बस देविका आणि आत्ताच्या आता निघ. त्यावेळेला निरूपा देविकाची बॅग बाहेर फेकते आणि तिच्या जिंजा उपटत तिला फरफटत घराबाहेर खेचत नेत असते. तेव्हा देविका मीराला म्हणत असते, मीरा प्लीज मला या घरात राहू दे. अगं मी रस्त्यावर येईन, कुठे जाईन मी. तेव्हा लगेच मीराला खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळेला सत्या मीराला बोलतो, धूमकेतू, तुझा चांगुलपणा तुझ्याजवळच ठेव. तुझा चांगुलपणा असा दुसऱ्याला दाखवायची गरज नाही. प्रत्येक वेळेला चांगुलपणाच उपयोगी येईल असं नाही धूमकेतू, कळतंय ना? तुझ्या चांगुलपणाचा या देविकाने किती फायदा घेतलाय. धूमकेतू, जरा विचार कर. आता तुला काय करायचं आहे, या देविकाच्या अजून चुका तुला पोटात घालायच्या आहेत की त्या देविकाला धडा शिकवायचा आहे, तूच बघ. तेव्हा मात्र देविका भरपूर चिडलेली असते. शेवटी देविका मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही वाचवणार नाही. आता तुम्ही बघा मी काय करते ते. तुम्ही मला पैशासाठी या घरात आणलं अशी तक्रार करेन मी तुमच्यावरती. तेव्हा मात्र निरूपा बोलते, उगाच शहाणपणा करू नकोस. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, बघितलंस का धूमकेतू, अजूनसुद्धा कसं तोंड चालतंय ते. धूमकेतू, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस, नाहीतर एक दिवस आपल्यावरतीच अशी वेळ यायची आणि आपणच तोंडावर आपटायचो. धूमकेतू, तूच विचार कर. आता या देविकाला शिक्षा झाली पाहिजे की देविकाच्या या चुका तुला पाठीशी घालायच्या आहेत. तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर देविकाचं सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.